आठवणींचा डोह भाग क्रमांक 33 अनोखा आणि शब्दगंध. अभ्यासाचा एक भाग म्हणून ग्रुपवर केसवर करता आमच्या ग्रुपला संत गाडगे बाबा छात्रालय हे ठिकाण मिळालं. अनिल हिंगे, संजय गवळी, सुदेश भोसले, रणधीर हंकारे, विनोद लखारी आणि आम्ही सर्वजण दर आठवड्याला त्या छात्रालयामध्ये जात असत. त्यावेळी राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचे आयोजन आम्ही केलेलं होतं. भगवान राऊतचा शेवगावचा पत्ता तर माझा CSRDचा पत्ता दिलेला होता. त्यानुसार पोस्टाने कविता यायला सुरुवात झाली. 125 कवींच्या कविता आल्यानंतर हरिभाऊ सोनवणे, अल्लाउद्दीन शेख यांना त्या परीक्षण करण्यासाठी दिल्या. त्यांनी निकाल तयार करून चांगला अभिप्राय दिला. उत्कृष्ट असलेल्या काही कवितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध करावा असे सारखे वाटत होते. त्यानुसार विचारविनिमय सुरू केला. त्यासाठी काही जाहिराती जमा कराव्यात असे ठरले. पण भगवान राऊत औरंगाबादला असल्याने हे जमेल असं काही वाटत नव्हतं. मग ज्यांच्या कवितांची निवड करण्यात आली त्यांच्याकडून 50 रुपये घेऊन हा निधी जमा केला. सेहनाजने 2 जाहिराती मिळवल्या. हे सर्व घेऊन मी प्राध्यापक सुधीर शर्मा सरांना दाखवलं. तर त्यांनी सांगितलं, याचं फक्त कव्हर छापून घे आणि आतील जे मॅटर आहे ते इलेक्ट्रॉनिक टायपिंगवर करून घे. त्यावेळी अर्बन बँकेजवळ एक आणि पोस्टाजवळ एक असे 2च इलेक्ट्रॉनिक टायपिंगचे दुकानं सुरू झालेले होते. मग अर्बन बँकेजवळील सरांनी ज्याची ओळख करून दिली त्याच्याकडून मी मजकूर टाईप करून घेतला. त्यावर दिलीप शहापूरकर यांच्याकडून काही चित्र काढून घेतली. मग सरांनी मला नव्या पेठेतील ममता प्रिंटिंग प्रेसच्या कार्यालयात पाठवलं. फक्त कव्हर छापून घेतलं. मास्टरवर आतल्या मजकुराचा प्रिंट मारून पिन बाइंडिंग करून अनोखा प्रातिनिधिक काव्यसंग्रह तयार झाला. त्याचे प्रकाशन शेवगावला सर्व मित्रमंडळांच्या समवेत आम्ही केलं. यातील काही कवींनाही प्रकाशन समारंभासाठी बोलवलेलं होतं. अनोखा काव्यसंग्रहाने सर्व कवी या निमित्ताने एकत्र जोडले गेले. शब्दगंध साहित्यिक चळवळ ही नवोदित कवींना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी चळवळ अशा पद्धतीने सुरू झाली. CSRDमध्ये साहित्यिक आणि सामाजिक सर्व चळवळींसाठी पोषक असं वातावरण होतं. कारण तेथील सर्व प्राध्यापक हे विद्यार्थी प्रिय आणि सर्वांना समजून उमजून घेणारे असेच होते. साहित्यिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करणे नगरला आल्यामुळे आता सोपे झालेले होते. अहमदनगर महाविद्यालयातील कुमारी विजया ही 11वीला शिकत असल्याने कधीकधी ती आमच्याकडे CSRDमध्ये येत असे. CSRDमध्ये तिची मोठी बहीण शिक्षण घेत होती. तिला चित्रकलेची खूप आवड होती. आम्ही काव्यलेखन स्पर्धा ठेवली आणि त्यातील काही कविता तिला देऊन त्यावर चित्र काढायला सांगितलं. चित्रे खूपच सुंदर काढले. मग भगवान राऊत, सेहनाज पठाण यांना ते चित्र दाखवले. पूर्वी श्रीनिवास गोरे राजुरी, डॉक्टर संतोष साबळे अकोले, आम्ही सर्व मित्र वृत्तपत्रातून पत्र प्रसिद्ध करत असत आणि या पत्रलेखक संघटनेच्या माध्यमातून आमचा एकमेकांचा परिचय झालेला होता. तर या सर्वांनी मिळून
कवितेची घडीपत्रिका प्रसिद्ध करायचं ठरवलं. या उपक्रमाला साजेसं असं नाव शब्दगंध, आजचा शब्दगंध असं ठेवण्यात आलं. आजचा शब्दगंध घडीपत्रिकेचे प्रकाशन शेवगावच्या सहकार सभागृहामध्ये बापूसाहेब भोसले, प्राचार्य शिवाजीराव देवडे, प्राध्यापक डॉक्टर शंकर चव्हाण, चंद्रकांत म्हस्के, वसंत मुरदारे, पवनकुमार साळवे, ॲडव्होकेट कॉम्रेड सुभाष लांडे पाटील या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं. शब्दगंध साहित्यिक चळवळ या चळवळीचे नामकरण करण्यात आलं. मग दर महिन्याला कविता जमा करायच्या, 6-7 व्यक्तींच्या कविता त्या घडीपत्रिकेमध्ये छापायच्या. छोटंसं संपादकीय मंडळ या निमित्ताने आम्ही केलं आणि कवितांची निवड झाली की मी इलेक्ट्रॉनिक टायपिंग करून घेत असे. मग झेरॉक्स कागदाच्या साईजमध्ये त्या पेपरला चिटकवत असे आणि मग त्याचा झेरॉक्स काढून सर्वांना त्या पाठवित असे. नंतर यामध्ये काही सुधारणा झाली. डायरेक्ट ट्रेस पेपरवर प्रिंट काढून मग आम्ही त्या छापून घेत असत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग 8-10 पानांचे आजचा शब्दगंध नावाचे मासिकच आम्ही सुरू केले. विविध वृत्तपत्रांमधून त्यावर लिहूनही येऊ लागले. आम्ही मग दिवाळी अंक काढायचं ठरवलं. भगवान राऊत, श्रीनिवास गोरे, सेहनाज यांनी सर्व जाहिराती जमा केल्या आणि एक खूप चांगला दिवाळी अंक आम्ही काढला. प्राध्यापक सुधीर शर्मा सरांनी यासाठी लेआउट, डमी अंक कसा तयार करायचा या सर्व गोष्टी मला शिकवल्या आणि त्याचे प्रकाशन शेवगावच्या वाचनालयात करण्यात आलं आणि शब्दगंध साहित्यिक चळवळ ही हळूहळू सर्व मित्रांच्या सहकार्याने प्रवाहित झाली.